या बालभारतीच्या पुस्तकांमध्ये जी नवीन छापली जात आहेत त्याच्यामध्ये गंभीर आणि चुका आणि ढिसाळ कारभार पुन्हा एकदा उघड पडला आहे. कारण आज आता काय झालं आहे की चौथीचं जे पुस्तक आहे त्याच्यामध्ये गणिताच्या पुस्तकामध्ये जे थोर गणितज्ञ जे आहे श्रीनिवास रामानुजन यांच्या ज्या मृत्यूची तारीख आहे ती प्रत्यक्षामध्ये काय छापली गेली आहे तर ती 27 एप्रिल 1920 अशी छापली गेलेली आहे. आणि ती आहे ती तर ती आहे 26 एप्रिल 1920. आता ही एक मोठी चूक आहे. आता दुसरं भाग याच्याशिवाय जे त्याचं जे मराठी पुस्तक आहे गणिताचं त्याच्यामध्ये गणिताच्या पर्याय देत असताना इथे ठिकाणी 1000 ग्रॅम असा पर्याय दिला गेला आहे. प्रत्यक्षात तो असा होता ती 1000 किलोग्रॅम. याशिवाय आणखीन एक चूक आहे म्हणजे इंग्रजीच्या त्याच्या वर्जन्समध्ये ती गणिताची भागाकाराची संकल्पना समजून सांगताना तिथे 1.40 अधिक 9 बरोबर 49 असं लिहिलं गेलं आहे. प्रत्यक्षात ते असं हवं होतं ती 40 अधिक 9 बरोबर 49. आता ही गणितातल्या चुका याला आपण म्हणू ती टायपोग्राफी चुका किंवा त्याच्या मुद्रण जे आहे त्याच्यामधल्या ह्या चुका आहे. मुद्रित शोधन आपण ज्याला म्हणतो ते करणं गरजेचं होतं. आता हे गंभीर का आहे आणि हे चुकीचं आणि ढिसाळ कारभार का आहे याचं कारण म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी एक ऐतिहासिक चूक पण त्याच्यामध्ये लक्षात आलेली होती. तिसरीच्या पुस्तकामध्ये म्हणजे ज्योतिबा आणि सावित्रीबाई फुले यांनी महाराष्ट्रातली पहिली शाळा मुलींची शाळा सुरू केली अशा पद्धतीचं विधान होतं. प्रत्यक्षात ती भारतातील पहिली मुलींची शाळा आहे. मग याच्यावरती त्यांनी ही चूक मान्य करून त्याच्यामध्ये शुद्धीपत्रक काढलं. आता शुद्धीपत्रकाचा प्रश्न काय होतो की शुद्धीपत्रक हे PDF किंवा ऑनलाईन फाईलला असतं, पुस्तकामध्ये मात्र हे छापून आलेलं असतं आणि ही मोठी गंभीर चुका असतात याचं कारण असं की ही प्रमाण म्हणून मानली जातात. म्हणजे आपण काय संदर्भ देतो नेहमी ती आमच्या शाळेच्या पुस्तकामध्ये हे होतं त्याच पद्धतीने मुलं याचा वापर करतात. त्यामुळे या चुका ज्या आहेत ना या अतिशय गंभीर आहेत आणि ते प्रमाण म्हणून शिक्षणामध्ये आणि सगळीकडे वापरलं जातं. त्यामुळे बालभारतीची जबाबदारी आहे. आता दुसरा भाग म्हणजे आजच्या चौथीमधल्या ज्या इतर चुका ज्या आहेत ना गणिताच्या याच्यामध्ये त्याच्यामध्ये सुद्धा ते मुद्रित शोधन हा एक वेगळा विभाग असतो. मुद्रित शोधनासाठी जबाबदार व्यक्ती असतात. मग त्या जबाबदार व्यक्ती करतात काय, मुद्रित शोधन करत नाहीत का असा प्रश्न आहे. आणि या सगळ्याची आता रामानुजन यांच्या ज्या मृत्यूच्या तारखेच्या संदर्भातलं याच्यावरती आपल्याला विकिपीडियापासून सर्वत्र AI मध्ये सुद्धा ही इन्फॉर्मेशन मिळते. त्यामुळे अशी जर इन्फॉर्मेशन तपासली जात नसेल त्याला संदर्भ काय आहे म्हणजे पूर्वीपासून परंपरा काय आहे ती लेखकांनी जर काही लिखाण केलं तर त्याला संदर्भ दिले जातात आणि त्या संदर्भ तुम्ही पुस्तकात छापावे की न छापावे हा वेगळा भाग. पण तो संदर्भाची तपासणी ही पुस्तक जे छापणार आहे त्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांनी निश्चितपणे करायची असते. त्यामुळे हे सगळं जे आहे ते गंभीर आहे. आता प्रश्न असा आहे की हा ढिसाळ कारभार कुठपर्यंत चालायचा आणि याची जबाबदारी कुणावरती. त्यामुळे ही जबाबदारी अधोरेखित करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये मुद्रित शोधन करणारे किंवा लिखाण करणारे ते संदर्भ का देत नाहीत हे आणि मग याच्यामुळे हा सगळा घोळ आहे याची गंभीर दखल शासनाने घेतली पाहिजे.